स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती या पाठाचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर आता आपण बघतोय की भारत स्वतंत्र झाला तरी स्वातंत्र्य लढा अद्याप संपलेला नव्हता. भारतात अनेक संस्थाने होती आणि या संस्थानांना भारतात सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा हक्क हा मिळालेला होता. त्याच्यामुळं काय झालं तर अखंड भारताचं राष्ट्रीय सभेचं हे स्वप्न अपुरं राहिलं होतं. आणि मग आणि मग संस्थाने स्वतंत्र राहिल्यामुळं भारताचे अनेक तुकडे पडणार होते. पोर्तुगीज आणि फ्रेंच सत्तांनी भारतातील काही भागावरील आपली सत्ता ही सोडून दिलेली नव्हती, पण हे प्रश्न भारताने अगदी खंबीरपणे सोडवले. त्याची माहिती आता आपण या पाठात घ्यायची आहे. संस्थानाचे भारतामध्ये विलीनीकरण. तर भारतामध्ये लहान मोठी अशी 600च्या वर संस्थाने होती. परत एकदा सांगते, भारतामध्ये लहान आणि मोठी अशी जवळजवळ 600 याच्या वरती संस्थान होती आणि असहकार आंदोलनाच्या या प्रभावामुळे संस्थानामध्ये संपूर्ण या संस्थानामध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झाली आणि संस्थानामध्ये प्रजामंडळे स्थापन होऊ लागली. आता प्रजामंडळे म्हणजे संस्थानातील प्रजेच्या हितासाठी आणि त्यांना राजकीय अधिकार मिळावे यासाठी काम करणाऱ्या जनसंघटना होत्या. आणि 1927 मध्ये अशा प्रजामंडळांची सगळी मिळून एक अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन करण्यात आली आणि त्याच्यामुळे या संस्थानामधली सगळ्या चळवळी ज्या होत्या त्या सगळ्या चळवळीला एक प्रकारची चालना मिळाली. मग भारत स्वतंत्र झाल्यावर या संस्थानाच्या विलीनीकरणाचा प्रश्न हा सोडवण्यासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला. त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेतलं आणि सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला. पुढे भारतामध्ये सामील होणं आणि संस्थानिकाच्या कसं हिताचं आहे हे सरदार पटेलांनी संस्थानिकांना पटवून दिलं आणि त्यांच्या या आवाहनाला संस्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मग जुनागड, हैदराबाद, काश्मीर या संस्थानांचा अपवाद जर वगळता सर्व संस्थाने ही भारतात विलीन झाली आणि संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न हा सरदार पटेलांनी कणखर भूमिका घेऊन सोडवला. पुढे आपण बघूया जुनागडचे विलीनीकरण. तर जुनागड हे सौराष्ट्रामधलं एक संस्थान होतं आणि तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचं होतं. मग जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता. आता त्याच्या या निर्णयाला प्रजेनं अगदी कसून विरोध केला. तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला. त्यानंतर 1948च्या फेब्रुवारीमध्ये जुनागड हे भारतामध्ये विलीन झाले. आता हैदराबाद मुक्ती संग्राम. हैदराबाद हे भारतातलं सगळ्यात मोठं संस्थान होतं आणि त्यामध्ये तेलुगू आणि कन्नड हे मराठी भाषक प्रांत होते. मग त्या ठिकाणी निजामाची एकतंत्री अशी राजवट होती आणि मग तेथे नागरी आणि राजकीय हक्कांचा अभाव होता. मग आपले हक्क मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानातील जनतेनं तेलंगण भागामध्ये, आंध्र प्रदेश, मराठवाडा भागामध्ये, महाराष्ट्र परिषद, कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्था स्थापन केल्या. मग पुढे 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली आणि निजामानं या संघटनेवर बंदी घातली. मग हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी लोकशाही हक्कासाठी हा लढा सुरू झाला आणि या लढ्याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ या झुंजार सेनानीने केलं. त्यांना नारायण रेड्डी, सिराज उल हसन तिर्मिजी यांची साथ लाभली. पी.व्ही. नरसिंहराव आणि गोविंदभाई श्रॉफ हे स्वामीजींचे निष्ठावान असे अनुयायी होते. आणि मग त्याच्यानंतर 1947च्या जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने
हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन करावे असा ठराव केला. मात्र निजामाने भारताविरुद्ध धोरण स्वीकारलं. आता आपण काय शिकलो या अंतर्गत टिपालिहामध्ये संस्थानाचे भारतामध्ये विलीनीकरण याच्यावरती तुम्हाला आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करूया.